फेब्रुवारी महिन्याची सुद्धा आम्ही तयारी त्या निमित्ताने करत आहोत, कारण मार्च महिन्यामध्ये नवीन अर्थसंकल्प सादर होणार आहे। फेब्रुवारी महिन्याचं नियोजनसुद्धा आम्ही त्या पद्धतीनं करत आहोत आणि अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्यावेळेला सुद्धा प्रत्येक महिन्यामध्ये कुठेही खंड पडता कामा नये, या पद्धतीची आम्ही उपाययोजना विभाग म्हणून घेत आहोत। नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता कधी मिळणार, तर याची उत्कंठा लागलेली होती। यूट्यूबवरती अनेक व्हिडिओज आहेत। आज हप्ता जमा होणार, आज दुपारपासून जमा होणार, या जिल्ह्यामध्ये वितरण सुरू झाले आहे, असे अनेक व्हिडिओज आहेत, परंतु अद्याप अशी कोणतीही वितरण सुरू झालेले नाही। तर याच्यामध्ये पाहू शकता की विधानसभा निवडणुकांपूर्वी सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये ही योजना गेम चेंजर ठरल्याचं बोललं जात आहे आणि या योजनेअंतर्गत पात्र ज्या महिला आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये दरमहा 1500 रुपये जमा करण्यात येत आहेत। तर लक्षात घ्या की विधानसभा निवडणुका पार पडल्यावर डिसेंबर महिन्याचा लाभ लाडक्या बहिणींना मिळाला, त्यानंतर आता 9 वर्षातील जानेवारी महिन्याचा लाभसुद्धा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलेलं आहे। त्यामध्ये पाहू शकता की लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै महिन्यात ही जी सुरुवात आहे ती झालेली आहे। त्यामुळे आत्तापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना 10,500 रुपये आतापर्यंत लाभ मिळालेला आहे। याच्यामध्ये जर तुम्हाला किती पैसे आतापर्यंत मिळालेले आहेत तर हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। जानेवारी महिन्याचा हप्ता जर अजून मिळालेला नसेल तरी देखील आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। संपूर्ण माहिती आणि मदत आपल्या चॅनलवर दिली जाईल। तर याच्यामध्ये जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी, तर अशा या संपूर्ण महिने जे आहे तर या महिन्याचे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपयेप्रमाणे 10,500 रुपये बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत। त्यामुळे आता 8वा हप्ता म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता पात्र बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। त्यामुळे मिळालेल्या माहितीनुसार प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेनंतर हप्त्याचे वितरण सुरू होते। त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात हा हप्ता देखील 15 तारखेनंतर येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। तर लक्षात घ्या, साधारणतः सर्वच महिन्यामध्ये शेवटच्या हप्त्यामध्ये हा जो लाभ आहे तो दिला जाणार आहे। तर यामुळे साधारणतः 21 तारखेनंतर म्हणजेच येथे 15 तारीख सांगण्यात आलेली आहे, पण तर याचबरोबर सलगचा महिना 28 दिवसांचा असल्यामुळे शेवटच्याच आठवड्यामध्ये 21 तारखेनंतर हा लाभ आहे तो जमा होण्यास सुरुवात होणार आहे। तर 2100 रुपये कधीपासून, तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ज्या महिला आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये दरमहा 1500 रुपये जमा करण्यात येतात। महायुती सरकार पुन्हा निवडून आल्यास लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार असं आश्वासन निवडणुकीपूर्वी महायुतीनं दिलं होतं। त्यानंतर लाडक्या बहिणींना महायुतीला पुन्हा विजयी केलं। आता राज्याच्या अर्थसंकल्पीय संदर्भामध्ये तरतूद करण्यात येईल आणि नव्या आर्थिक वर्षात म्हणजेच पाहू शकता की मार्चपासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये दरमहा 2100 रुपये जमा होणार आहेत। तर याचबरोबर येथे महत्त्वाची बातमी देखील पाहू शकता की 20 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे येऊ शकतात। लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबाबत कोणतीही अपडेट सध्या तारीख देण्यात आली नाही आहे, परंतु या महिन्याच्या शेवटच्या 2 आठवड्यांमध्ये कधीही हप्ता येऊ शकतो। त्यामुळे 20 दिवसांमध्ये कधीही तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकतात। त्यामुळे लक्षात घ्या की आपण सांगितलंच होतं की फेब्रुवारी महिना हा 28 दिवसांचा आहे, त्यामुळे कदाचित 20 तारखेपर्यंत महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात, परंतु या संदर्भात कोणतीही तारीख जाहीर करण्यात आलेली नाही। तर लक्षात घ्या, अपात्र बहिणींचे अर्ज देखील माघारी। तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक अपात्र महिला आहेत, त्यांनी आपले अर्ज माघारी घेतले आहेत। काही दिवसांपूर्वी अपात्र लाडक्या बहिणींकडून पैसे परत घेतले जाणार असल्याची चर्चा सुरू होत्या, परंतु त्यामुळे महिलांना घाबरून जाऊ नये। त्यामुळे महिलांनी ज्या महिला आहेत त्यांनी आपले अर्ज माघारी घेतले। अपात्र महिलांनी अर्ज माघार घ्यावेत असं आवाहन मंत्री आदित्य तटकरे यांनी केलं होतं। त्यानंतर हजारो महिलांनी अर्ज माघारी घेतले आहेत। लाडक्या बहीण योजनेअंतर्गत सध्या अर्जांची तपासणी देखील सुरू आहे, परंतु हप्ता जमा होण्यासंदर्भात तारीख स्पष्ट नाही आहे। फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या हप्त्यामध्ये सदरचा हप्ता जमा होऊन जाईल, तर ही महत्त्वाची माहिती आहे। तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व अपडेट आणि खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।